नाशिकच्या भूमीत गुरुमाऊली म्हणून मिरवणारा, 154 देशांच्या ज्ञानाचा आव आणणारा आणि स्वतःला कॅप्टन म्हणून घेणारा अशोक खरात आज याच्या पापाचा घडा भरला आहे. ज्याच्या एका शब्दावर राजकारणांच्या माना झुकत होत्या, आज त्याच कॅप्टनच्या साम्राज्यावर कायद्याचा हातोडा पडला आहे. नाशिकच्या भूमीत गुरुमाऊली म्हणून मिरवणारा, 154 देशांच्या ज्ञानाचा आव आणणारा आणि स्वतःला कॅप्टन म्हणून घेणारा अशोक खरात आज याच्या पापाचा घडा भरला आहे. ज्याच्या एका शब्दावर राजकारणांच्या माना झुकत होत्या, आज त्याच कॅप्टनच्या साम्राज्यावर कायद्याचा हातोडा पडला आहे. पण हे प्रकरण केवळ बलात्कारापुरतं मर्यादित नाहीये, तर हे एका आंतरराष्ट्रीय रॅकेटचं आणि गुन्हेगारीच्या जगताचं हिमनग आहे. आजच्या स्पेशल रिपोर्टमध्ये आपण पाहणार आहोत कॅप्टनच्या फार्म हाऊसवरील मध्यरात्रीचा थरार आणि एसआयटीच्या तपासाचं सर्वात मोठं अपडेट. नेमकं आहे तरी कोण तो की ज्याच्या शब्दावर बडे नेते मान तुकवायचे, ज्याच्या आलिशान बंगल्याबाहेर सेलिब्रिटींची रांग लागायची आणि जो स्वतःला दैवी शक्तीचा आविष्कार सांगायचा. तो 67 वर्षांचा अशोक खरात आज कोठडीच्या गजाआड आहे. पण ही केवळ एका अटकेची बातमी नाही, तर हे एका अशा जाळ्याचे दर्शन आहे ज्याने श्रद्धा, भीती आणि वासनेचा वापर करून अनेक आयुष्य उद्ध्वस्त केली आहेत. अशोक खरात हा मूळचा नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील. शालेय शिक्षणानंतर तो अचानक गायब झाला. तो थेट 20-22 वर्षानंतर नाशिकमध्ये प्रकट झाला. येताना त्याने सोबत आणली ती मर्चंट नेव्ही कॅप्टनची ओळख. 154 देशांचा प्रवास केल्याचा दावा करत त्याने अनेक देशांच्या भाषा आणि तिथल्या संस्कृतीचा वापर करून लोकांवर मोहिनी घातली. त्याने स्वतःला अंकशास्त्रज्ञ आणि कॉस्मोलॉजी एक्सपर्ट म्हणून प्रस्थापित केले. पण या ज्ञानाचा वापर त्याने लोकांसाठी नाही तर स्वतःच्या स्वार्थासाठी केला. सरकारी वाडा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार एका 35 वर्षीय महिलेने खरातचा खरा चेहरा जगासमोर आणला. खरातची अत्याचाराची पद्धत अत्यंत भयंकर होती. 2019 पासून त्याने पीडितेचा विश्वास संपादन केला. माझ्यावर दैवी प्रसन्न आहे असे भासवून त्याने विधीच्या नावाखाली वारंवार आपल्या कार्यालयात बोलावले. भय आणि धाक दाखवून त्याने नोव्हेंबर 2022 मध्ये पीडितेला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. एवढ्यावरच हा भोंदू थांबला नाही, तर त्याने तिला मानसिक गुलाम बनवण्यासाठी दैवी कोपाची भीती घातली. तू माझी प्रेयसी झाली नाहीस तर ईश्वराचा कोप होईल, तुझ्या पतीचा मृत्यू होईल अशी भीती घालून तिचे लैंगिक शोषण सुरूच ठेवले. अशोक खरात प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता महाराष्ट्र सरकारने एक अत्यंत मोठा निर्णय घेतला. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी आता एसआयटी म्हणजेच विशेष तपास पथक स्थापन करण्यात आलं आहे आणि या तपासाची धुरा सोपवण्यात आली आहे राज्याच्या डॅशिंग IPS अधिकारी म्हणजेच तेजस्विनी सातपुते यांच्याकडे. तेजस्विनी सातपुते यांच्याकडे जबाबदारी आल्याने आता खरातचे धाबे दणाणले आहेत. केवळ लैंगिक अत्याचारच नाही तर खरातचे कोणाकोणाशी संबंध होते, त्याला कुणाचं राजकीय अभय होतं आणि त्याच्या या काळ्या साम्राज्याची व्याप्ती नेमकी किती आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं आता एसआयटीच्या माध्यमातून समोर येतील. खरात सध्या नाशिक क्राईम ब्रँचच्या कोठडीत आहे, जिथे त्याची 24 मार्च पर्यंत रवानगी करण्यात आली आहे. कोठडीत असतानाच पोलिसांनी आपली तपासाची चक्र फिरवली. नाशिक क्राईम ब्रँचच्या पथकाने काल मध्यरात्री सिन्नरच्या मिरगाव येथील खरातच्या फार्म हाऊसवर मोठी छापेमारी केली. भरवस्तीपासून दूर असलेल्या फार्म हाऊसमध्ये कॅप्टन आपली काळी कृत्य करत असल्याचा संशय पोलिसांना होता. मध्यरात्रीच्या या कारवाईत जे हाती लागलं त्याने खुद पोलिसांनाही धक्का बसला. एका बाजूला अध्यात्म आणि अंकशास्त्राचा आव आणणाऱ्या या भोंदूचा फार्म हाऊसवर पोलिसांना पिस्तूल आणि जिवंत काडतुसे सापडली आहेत. एका बलात्कार प्रकरणात आता आर्म्स ऍक्टची भर पडली आहे. हे पिस्तूल कोणाचं? हे बेकायदेशीर शस्त्र खरातने कशासाठी आणलं होतं? कुणाला धमकवण्यासाठी याचा वापर झाला का? असे अनेक प्रश्न आता उभे राहिले आहेत. शस्त्रांशिवाय पोलिसांना तिथे खरातच्या अफाट मालमत्तेचे महत्वाचे दस्तावेज सापडले आहेत. नाशिक, पाथर्डी, सिन्नर, ओझर आणि थेट शिर्डीपर्यंत पसरलेल्या 200 कोटींच्या मालमत्तेची कागदपत्रे आता पोलिसांच्या ताब्यात आहेत. या कागदपत्रांमध्ये काही VIP लोकांची नावं असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, ज्यामुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणाला शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी महाराष्ट्राची एप्स्टीन फाईल्स असं संबोधलंय. जेव्हा महिला आयोगाच्या अध्यक्षाच अशा माणसाचे पाय धुताना दिसतात, तेव्हा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभं राहतं. खरातच्या ताब्यात असलेले 58 व्हिडिओ हे केवळ व्हिडिओ नसून ते अनेक मोठ्या लोकांच्या ब्लॅकमेलिंगचे साधन तर नव्हते ना, अशा संशय आता बळकावला आहे. नेत्यांपासून सेलिब्रिटीज पर्यंत खरातच्या दरबारात हजेरी लावणारे आता आपले चेहरे लपवत आहेत. तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वाखालील एसआयटी आता या प्रकरणाची पाळंमुळं खणून काढणार आहेत. कॅप्टनची ही जहागीर आता मातीमोल होणार की त्याला वाचवण्यासाठी पडद्यामागून हालचाली होणार, याबाबत सरकार काय निर्णय घेतं यासाठी पाहत राहा थेट बातमी.